डायमेन्शनल बाउंड्री पार्टिकलचं रिजन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, वन डायमेन्शनल पार्टिकलचं बाउंड्री मोशन डिस्कस करायचं. आता स्टेप पोटेन्शियल म्हणजे काय, तर बघा स्टेप कशी असती, एखादा फ्लॅट सरफेस आहे आणि इथे जर का तुम्हाला एखाद्याची पायरी असते, काय असते अशी पायरी असते, परत तुम्ही वर चढली परत एक स्टेप असते, परत वर गेली की परत एक स्टेप असते. हे काय तुमच्या फ्लॅट सर्फेस पासून सम हाईट अबोव जे काही पोटेन्शियल असतं त्याला म्हणायचं स्टेप पोटेन्शियल. ओके, हा एवढा समजण्यासाठी जर कन्सेप्ट होता. ऍक्च्युअल मध्ये स्टेप पोटेन्शियल कसं आहे आपण प्लॉट एकदा काढून घेऊया. तर बघा ही काय आहे तुमचं एक्स ऍक्सिस आहे, वन डायमेन्शन आहे. सो मोशन कुठे असणार पार्टिकलचं, एकाच डायरेक्शन नाही किंवा एकाच डायमेन्शन, एक्स ऍक्सिस. ही स्ट्रेट लाईन काढायची वाय ऍक्सिसची, वाय ऍक्सिसच्या रॉंग आहे तुमचं पोटेन्शियल व्ही ऑफ एक्स. इथे बरोबर आहे एक्स इज इक्वल टू 0, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 रिजन मध्ये काय इथं स्टेप पोटेन्शियल आहे इन्फायनाइट डिस्टन्स पर्यंत. त्या पोटेन्शियलची हाईट आहे व्ही नॉट. एम वाचणारा पार्टिकल आहे म्हणजे टोटल एनर्जी आहे ई, तो काय करतोय पहिल्या रिजन पासून दुसऱ्या रिजन कडे त्याचं मोशन कंटिन्यू, म्हणजे या पहिल्या रिजन मधून दुसऱ्या रिजन मध्ये त्या पार्टिकलला मूव्ह करायचं असतं. ओके, डायग्राम मध्ये नोट केली जे पोटेन्शियल आहे मॅथमॅटिकल फॉर्मॅट मध्ये आपण रिप्रेझेंट करत असतो व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू 0. कुठे एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असताना, म्हणजे एक्सच्या निगेटिव्ह व्हॅल्यू साठी पोटेन्शियल 0 आहे. पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे व्ही नॉट एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 रिजनसाठी. ओके, ही पोटेन्शियलचा मॅथमॅटिकल फॉर्म आहे आणि हा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. त्यामध्ये कॅपिटल ई जी आहे ती काय आहे, टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल. पार्टिकलची काय ती टोटल एनर्जी. एम काय आहे, मास ऑफ द पार्टिकल. जो पार्टिकल पहिल्या रिजन मधून दुसऱ्या रिजन पर्यंत त्याचं मोशन कंटिन्यू करते पार्टिकलचं मास आहे. यामध्ये आपण दोन केसेस कन्सिडर करू. पहिली आहे केस 1, ज्यामध्ये ई जी आहे एनर्जी ही पार्टिकलची एनर्जी व्ही नॉट हाईट या पोटेन्शियल जे पोटेन्शियलची हाईट आहे त्या हाईटपेक्षा कमी असते. आणि दुसरी केस आहे ज्यामध्ये ई जी एनर्जी पार्टिकलची ती व्ही नॉट हाईट पोटेन्शियल पेक्षा जास्त आहे. या दोन केसेस काय करायचे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे, पहिल्या रिजन साठी आणि दुसऱ्या रिजन साठी. डिटेल मध्ये डिरिव्हेशन घेणार नाही, फक्त तुम्हाला कन्सेप्च्युअल गोष्टी सांगतोय. तर बघा केस 1 घ्यायची. केस 1 मध्ये काय आहे आपल्याला बी ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे 0. केस 1 म्हटलं केस 1 मध्ये पहिला रिजन, तर केस 1 मध्ये पहिला रिजन घेऊया अगोदर. केस 1 मध्ये बी ऑफ एक्स ची व्हॅल्यू 0 आहे. तर केस 1 मध्ये आपण घेऊ रिजन फर्स्ट. रिजन फर्स्ट मध्ये काय काय गोष्टी आहेत, तर पार्टिकलची एनर्जी आहे ई जी व्ही नॉट हाईट पेक्षा कमी आहे आणि पोटेन्शियल जे व्ही ऑफ एक्स त्याची व्हॅल्यू आहे 0. डायग्रामला जर केअरफुली बघितलं तर पहिल्या रिजन मध्ये पोटेन्शियलची व्हॅल्यू 0 आहे, टोटल एनर्जी आहे की टोटल एनर्जी. या पहिल्या रिजन मध्ये तुम्ही स्क्रोडिंजर इक्वेशन सॉल्व्ह करायचं वन डायमेन्शन, ते मध्ये क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम d2 psi 1 डिनोट करू. पहिल्या रिजन मध्ये वेव्ह फंक्शन आहे तो d2 psi 1 बाय dx स्क्वेअर प्लस v ऑफ x psi 1 ऑफ x इज इक्वल टू एनर्जी E इंटू psi 1 ऑफ x. यामध्ये पहिल्या रिजन मध्ये v ऑफ x ची व्हॅल्यू 0 पुट करायची आणि याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करत असताना तुम्हाला एक्सप्रेशन कसं ऑब्टेन होईल, d2 psi 1 अपॉन dx स्क्वेअर प्लस ट्वाइस एम E अपॉन h स्क्वेअर psi 1 ऑफ x इज इक्वल टू 0. हे काय तुमचं सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. याचे सोल्युशन्स आपण मॅथमॅटिकल फिजिक्स मध्ये बघितले कशा पद्धतीने काढायची. तर त्याचाच काय करायचं यूज करायचा आणि तुम्हाला फायनल सोल्युशन ऑप्टेन होईल या रिजनचं. psi 1 ऑफ x पहिल्या रिजन मध्ये त्याची व्हॅल्यू ऑप्टेन होईल a e raised to the power of ikx प्लस b e raised to the power of minus ikx. यामध्ये k म्हणजे काय, तर k आहे तुमचा स्क्वेअर रूट ऑफ ट्वाइस एम ई अपॉन h क्रॉस ट्वाइस एम ई अपॉन h क्रॉस. हे तुम्हाला सोल्युशन ऑप्टेन होतं पहिल्या केसच्या पहिल्या रिजन मध्ये. ओके, इक्वेशन काय रिप्रेझेंट करतो ते बघायला काय आहे तुमचं psi 1 ऑफ x, त्याचं एक्सप्रेशन काय, सम कॉन्स्टंट a e raised to the power of ikx
प्लस सम कॉन्स्टंट v e raised to the power of minus ikx minus ikx. हा पॉझिटिव्ह वाला जो आहे का रिप्रेझेंट करतो पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन पार्टिकलचं मुवमेंट होत आहे आणि निगेटिव्ह क्वांटिटी काय रिप्रेझेंट करते तर जिथं तुमचं एक्स इक्वल टू 0 बॅरियर आहे त्या बॅरियर पासून एका आहे तुमचं निगेटिव्ह एक्स डायरेक्शन मुवमेंट करणाऱ्या पार्टिकलची वेव्ह फंक्शन आहे ओके पहिल्या रिजन मध्ये. सिमिलरली दुसऱ्या रिजन मध्ये कसं सॉल्व्ह करता तुम्ही रिजन सेकंड मध्ये व्ही ऑफ एक्स ची व्हॅल्यू घ्यायची सिम्पली व्ही नॉट आणि हीच कंडिशन यूज करायची कुठली की जी आहे ती व्ही नॉट पोटेन्शियल पेक्षा कमी आहे ती जी आहे व्ही नॉट पोटेन्शियल पेक्षा कमी आहे. परत स्क्रॉडिंजर इक्वेशन मध्ये कुठं पर्यंत व्हॅल्यू मायनस एट क्रॉस 4/5 d2 psi सेकंड रिजन मध्ये d2 psi 2 by dx square plus potential v of x psi 2 of x is equal to energy E of particle into psi 2 of x. ओके परत इथे v of x ची व्हॅल्यू नॉट पुट करायची आणि याला रिअरेंज करायचं आणि सॉल्व्ह करायचं या डिफरन्शियल इक्वेशनला कुठलं d2 psi 2 by dx square minus twice m upon h cross square e naught minus e psi 2 of x is equal to 0. हे काय तुमचं सेकंड ऑर्डर म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन आहे याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला सेकंड रिजन मध्ये डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन ऑब्टेन होईल. psi 2 of x is equal to some constant c e raised to the power of p prime x plus d e raised to the power of minus k prime x ज्यामध्ये k prime ची व्हॅल्यू काय आहे तर k prime आहे तुमचा अंडर रूट 5m अपॉन h क्रॉस स्क्वेअर पोटेन्शियल v नॉट मायनस e ही आहे तुमची k prime ची व्हॅल्यू. सेकंड रिजन मध्ये ट्रॅव्हल करणारी वेव्ह कधी रिफ्लेक्ट होणार का एकदा ते एक्स इज इक्वल टू एक्स ग्रेटर दॅन 0 रिजन मध्ये पार्टिकल गेला हा जो पार्ट आहे निगेटिव्ह हा निगेटिव्ह पार्ट काय करतो आपण इग्नोर करतो आणि सेकंड रिजन मध्ये पार्टिकलचं जे वेव्ह फंक्शन असतं पहिल्या केसमध्ये वेव्ह फंक्शन आपण रिप्रेझेंट करतो सी ई रेज टू द पॉवर ऑफ ए प्राइम हे तरी पहिल्या केसमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या रिजन मध्ये असणारे वेव्ह फंक्शनचे एक्सप्रेशन आणि यावर क्वेश्चन एक्सप्रेशन विचारतात नाही यामध्ये क्वेश्चन विचारतात तुम्हाला रिफ्लेक्शन कोएफिशिएंट थोडं व्यवस्थित करते मी काय आहे रिफ्लेक्शन कोएफिशिएंट त्याला आपण फार नोट करतो तर रिफ्लेक्शन कोएफिशिएंट कसा कॅल्क्युलेट करतो आपण प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी of a reflected wave divided by probability current density probability current density probability current density of incident. ओके आता बघा इन्सिडेंट पार्ट कुठला आहे तर हा पॉझिटिव्ह वाला पॉझिटिव्ह डायरेक्शन जाणार इन्सिडेंट आहे हा निगेटिव्ह डायरेक्शन जाणार रिफ्लेक्टेड आहे. सो रिफ्लेक्शन कोएफिशिएंट जो आहे रिफ्लेक्शन कोएफिशिएंटची व्हॅल्यू तुम्हाला मिळते बघा रिफ्लेक्टेड होत आहे मॉड बी स्क्वेअर h क्रॉस k अपॉन m आणि मॉड a स्क्वेअर h क्रॉस k अपॉन m याला जर तुम्ही या दोन क्वांटिटी एकमेकांसोबत कॅन्सल केल्या तर हे तुम्हाला मिळतोय मॉड बी स्क्वेअर अपॉन मॉड ए स्क्वेअर. कुठल्या केसमध्ये जर का पार्टिकलची एनर्जी व्ही नॉट हाईट पेक्षा कमी असेल तर रिफ्लेक्शन कोएफिशिएंटची ही व्हॅल्यू आहे आणि ट्रान्समिशन कोएफिशिएंट असतो या केससाठी 0 यासाठी ट्रान्समिशन कोएफिशिएंट 0 असतो आणि एक रिलेशन असतं बघा रिफ्लेक्शन कोएफिशिएंट प्लस ट्रान्समिशन कोएफिशिएंट याची व्हॅल्यू ऑलवेज 1 राहते याची व्हॅल्यू काय राहते ऑलवेज 1. ही होती स्टेप पोटेन्शियल मध्ये स्क्रोडिंगर इक्वेशन सॉल्व्ह करायचं पार्टिकल याचं वेव्ह फंक्शन काढायचं आणि रिफ्लेक्शन कोएफिशिएंट कॅल्क्युलेट करायचं. आता सेकंड रिजन किंवा सेकंड केस आहे यामध्ये केस 2 त्या केसमध्ये पार्टिकलची एनर्जी ही व्ही नॉट वर पेक्षा जास्त असते. डायग्राम काढण्याचा प्रयत्न करू आपण थोडासा एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 रिजनच्या वरची पोटेन्शियल आहे व्ही ऑफ एक्स हे आहे 0 आहे एक्स ऍक्सिस आणि सपोज करू आपण एनर्जी जी आहे ती या बॅरियर पेक्षा ही जी डिनोट करते ही डिनोट करते एनर्जी
हे जे आहे व्ही नॉट ही काय हाईट पार्टिकल आहे त्याचं मास एम वगैरे जे पॅरामीटर सेम आहेत ते पार्टिकलचे ते सेमच पॅरामीटर. या रिजन मध्ये किंवा सेकंड केस मध्ये परत पहिल्या रिजन मध्ये आणि दुसऱ्या रिजन मध्ये वेव्हला काय करायचं सॉल्व्ह करायचं बघा रिजन 1 मध्ये रिजन 1 मध्ये काय आहे तर पोटेन्शियल ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे 0 अँड एनर्जी ई जी आहे ती आहे व्ही नॉट पेक्षा मोठी. परत स्क्रोडिंगर इक्वेशन मध्ये जर या व्हॅल्यू पुट केल्या मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन पाई एम डी टू साय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस व्ही ऑफ एक्स साय ऑफ एक्स इज इक्वल टू एनर्जी ई इंटू साय ऑफ एक्स. परत याला जर का तुम्ही त्या दोन कंडिशन अप्लाय केल्या तर तुम्हाला याचं साय 1 ऑफ एक्स लो फंक्शन ऑप्टेन होतो. नॉर्मलायझेशन कॉन्स्टंट ए e raised to the power of ikx plus b e raised to the power of minus ikx. त्यामध्ये k काय असतो परत k ची व्हॅल्यू तीच कैल्शियम e अपॉन h क्रॉस कैल्शियम e अपॉन h क्रॉस. परत हा जो आहे हा काय वेव्हचा इन्सिडेंट पार्ट आहे आणि हा निगेटिव्ह एक्सपोनेन्शियल वाला काय आहे रिफ्लेक्टेड पार्ट आहे रिफ्लेक्टेड पार्ट. ओके हे झालं पहिल्या रिजन मध्ये वेव्ह फंक्शन. आता सेकंड केस मध्ये सेकंड रिजन मध्ये रिजन 2 मध्ये काय आहे तर पोटेन्शियल व्ही ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे व्ही नॉट आणि ई ग्रेटर दॅन आहे व्ही नॉट. या कंडिशन परत या स्क्रोडिंगर इक्वेशन मध्ये पुट अप करायच्या मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम डी टू साय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस व्ही ऑफ एक्स साय ऑफ एक्स इज इक्वल टू एनर्जी ई मायनस एनर्जी ई इंटू साय ऑफ एक्स. याला परत रिअरेंज केलं तर तुम्हाला मिळेल डी टू साय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एम अपॉन एच क्रॉस स्क्वेअर ई मायनस व्ही नॉट साय इज इक्वल टू 0. हे सुद्धा सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. याला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं या इक्वेशनला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय मिळेल बघा कुठलं इक्वेशन सेकंड रिजन मध्ये रिजन 2 मध्ये. त्याला जर तुम्ही केअरफुली सॉल्व्ह केलं तर तुम्हाला मिळेल सोल्युशन साय 2 ऑफ एक्स त्याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला सी ई टू द पॉवर ऑफ आय 3 प्राइम एक्स प्लस डी ई टू द पॉवर ऑफ मायनस आय की प्राइम एक्स. त्यामध्ये की प्राइमची व्हॅल्यू असते अंडर रूट ऑफ ट्वाइस एम अपॉन एच क्रॉस स्क्वेअर ई मायनस व्ही नॉट ई मायनस व्ही नॉट. ओके त्यामध्ये रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन कोएफिशियंट काय मिळतील तर सेकंड केस मध्ये रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन कोएफिशियंटची व्हॅल्यू असते बघा. रिफ्लेक्शन कोएफिशियंट तोच असतो आर प्रोबॅबिलिटी डेन्सिटी ऑफ रिफ्लेक्टेड पार्ट टू द इन्सिडेंट पार्ट तो असतो मॉड बी स्क्वेअर अपॉन मॉड टी स्क्वेअर. केअरफुली बघा बी कशाचा कोएफिशियंट आहे इथे बी आहे रिफ्लेक्टेड पार्टचा कोएफिशियंट ए आहे इन्सिडेंट पार्टचा कोएफिशियंट पहिल्या रिजन मध्ये. ओके यावरून तुम्हाला रिफ्लेक्शन कोएफिशियंट मिळून जाईल. ट्रान्समिशन कोएफिशियंट काय राहतो ट्रान्समिटेड वेव्ह टू द इन्सिडेंट वेव्ह. ट्रान्समिशन कोएफिशियंटची व्हॅल्यू मिळते बघा तुम्हाला मॉड सी स्क्वेअर अपॉन मॉड ए स्क्वेअर सी स्क्वेअर अपॉन मॉड ए स्क्वेअर. ही कशा सी कशाचा कोएफिशियंट आहे सेकंड रिजन मध्ये असणाऱ्या पॉझिटिव्ह डायरेक्शन ट्रॅव्हल करणाऱ्या वेव्हचा पॉझिटिव्ह डायरेक्शन ट्रॅव्हल करणाऱ्या वेव्हचा पॉझिटिव्ह रिजनचे असोसिएटेड पार्ट आहे सी आणि डी. तर बघा हे केअरफुली लक्षात ठेवायचं कारण याच्यावर सेट 2014 का 2015 मध्ये डायरेक्ट रिलेशनवर क्वेश्चन विचारलेला आहे. डायरेक्ट रिलेशनवर क्वेश्चन विचारलेला आहे. ओके यामध्ये की पॉईंट म्हणजे काय असते की पॉईंट तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्स मध्ये लिहू शकता. आणि जर तुम्हाला के आणि की प्राइमच्या टर्म मध्ये रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन कोएफिशियंट कॅल्क्युलेट करायचे असतील सेकंड केस मध्ये तुम्ही रिफ्लेक्शन कोएफिशियंट कॅल्क्युलेट करू शकता बघा आर इज इक्वल टू 1 मायनस ए प्राइम अपॉन के याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस के प्राइम अपॉन के 1 प्लस के प्राइम अपॉन के. त्यामुळे तुम्हाला रिफ्लेक्शन कोएफिशियंट ज्यामध्ये के ची व्हॅल्यू काय असते के आहे तुमचा अंडर रूट ट्वाइस एम ई अपॉन एच क्रॉस स्क्वेअर ई प्राइमची व्हॅल्यू आहे ट्वाइस एम ई मायनस व्ही नॉट अपॉन एच क्रॉस स्क्वेअर अपॉन एच क्रॉस स्क्वेअर. यावरून तुम्ही रिफ्लेक्शन कोएफिशियंट कॅल्क्युलेट करू शकता आणि ट्रान्समिशन कोएफिशियंट
कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे 4k प्राईम अपॉन k डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सेमच 1 प्लस सॉरी याचा पण स्क्वेअर आहे 1 प्लस k प्राईम अपॉन क्रेचा स्क्वेअर. जर तुम्हाला रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन कोएफिशिएंट सेकंड केस मध्ये कुठली तर एनर्जी E ग्रेटर दॅन V नॉट या केसचे रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन कोएफिशिएंट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर K आणि K प्राईमच्या या व्हॅल्यूचा यूज करून आणि रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन कोएफिशिएंटच्या या व्हॅल्यूचा यूज करून तुम्ही आन्सर कॅल्क्युलेट करू शकता. सर्व गोष्टी होत्या कशाशी रिलेटेड मोशन ऑफ पार्टिकल इन स्टेप पोटेन्शियल रिजन. पार्टिकलचं मोशन स्टेप पोटेन्शियल रिजन. यामध्ये नेक्स्ट केस आहे क्रॉनिक बाउंड प्रॉब्लेम आहे ती म्हणजे रेक्टँग्युलर बॅरियर. डी नंबरचा आहे रेक्टँग्युलर बॅरियर. आता रेक्टँग्युलर बॅरियर म्हणजे काय अगोदर डायग्राम बघू, डायग्राम वरून मॅथमॅटिकल फॉर्म बघू आणि नंतर त्याला आपण डिस्कस करू. तर बघा x is equal to 0, हाय x is equal to a हा तुमचा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. हिची दिसती आहे पोटेन्शियल व्ही ऑफ एक्स वाय ऍक्सिस वर एवढी आहे ती आहे व्ही नॉट. पार्टिकल आहे ज्याचा मास आहे एम आणि टोटल एनर्जी आहे ई. यस रेक्टँग्युलर बॅरियर पोटेन्शियल कसं रिप्रेझेंट करू शकतो मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये. तर पोटेन्शियल व्ही ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे व्ही नॉट कुठून कुठपर्यंत 0 ते ई रिजन मध्ये व्ही नॉट आहे. अदरवाईज काय आहे 0 आहे. अदरवाईज काय आहे पोटेन्शियलची व्हॅल्यू 0. ओके. यामध्ये पण परत दोन केस. पहिली केस असणार पार्टिकलची एनर्जी जर ह्या व्ही नॉट हाईट बॅरियर पेक्षा कमी असेल. दुसरी केस असेल पार्टिकलची एनर्जी जर का व्ही नॉट बॅरियर हाईट पेक्षा जास्त असेल. ओके. आपण पहिली केस घेऊ केस 1 ज्यामध्ये केस 1 आणि पहिला रिजन हा पहिला रिजन हा दुसरा रिजन आणि हा तिसरा रिजन. तर पहिल्या रिजन मध्ये पोटेन्शियल पहिल्या आणि तिसऱ्या रिजन मध्ये पोटेन्शियल 0 आहे. सेकंड रिजन मध्ये फक्त व्ही नॉट आहे. तर तुम्ही केस 1 जी आहे ई लेस दॅन व्ही नॉट याचा यूज करून फर्स्ट रिजन सेकंड रिजन आणि थर्ड रिजन ह्या तिन्ही रिजन मध्ये काय करायचे स्क्रॉडिंजर इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि त्याचे काय करायचे वेव्ह फंक्शन पहिल्या रिजन मध्ये वेव्ह फंक्शन दुसऱ्या रिजन मध्ये वेव्ह फंक्शन आणि तिसऱ्या रिजन मध्ये वेव्ह फंक्शन काय करते सेल्फ कॅल्क्युलेट करायची आहे. सेल्फ कॅल्क्युलेट करायची आहे. फक्त मी तुम्हाला याचा फिजिकल मिनिंग सांगतोय की क्लासिकल मेकॅनिक्स काय सांगतोय इफ पार्टिकलची एनर्जी ई या बॅरियर हाईट पेक्षा कमी असेल then there is no probability of finding the particle in region 3. म्हणजे जर पार्टिकलची एनर्जी व्ही नॉट पेक्षा कमी असेल तर पार्टिकल पहिल्या रिजन मधून त्याचं मोशन कंटिन्यू करून तिसऱ्या रिजन मध्ये जाऊ शकत नाही असं क्लासिकल मेकॅनिक्स सांगतं. तर क्वांटम मेकॅनिक्स काय सांगतं अकॉर्डिंग क्वांटम मेकॅनिक्स सांगतं देअर इज सम definite probability जी की काय आहे नॉन झिरो found the particle in third region. आणि याच फिनॉमिनाला काय म्हणतात टनलिंग इफेक्ट. म्हणजे पार्टिकल व्ही नॉट हे बॅरियर त्याची एनर्जी कमी जरी असेल व्ही नॉट पेक्षा तरी त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी असणाऱ्या रिजनला क्रॉस करून थर्ड रिजन मध्ये त्याचं मोशन कंटिन्यू करू शकतो. हा जो फिनॉमिना होतो क्वांटम मेकॅनिक्स मध्ये सांगितलेला त्या फिनॉमिनाला काय म्हणतो आपण टनलिंग इफेक्ट. ओके. या केसमध्ये तुम्ही पहिल्या रिजनसाठी दुसऱ्या रिजनसाठी तिसऱ्या रिजनसाठी पहिली केस आणि दुसरी केस काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. यामधला जो एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे स्ट्रेंथ पॅरामीटर. तो मी तुम्हाला सांगणार स्ट्रेंथ पॅरामीटर कसा काढायचा आहे. तो म्हणजे काय स्ट्रेंथ पॅरामीटर. ह्याला आपण गामा स्क्वेअर ने डिनोट करतो. गामा स्क्वेअरची व्हॅल्यू असते बघा एम पार्टिकलचा मास बॅरियर हाईटची बॅरियर पोटेन्शियलची बॅरियर विड्थ
ए म्हणजे रेक्टँगुलर बॅरियर जिथपर्यंत तेवढ्या रिजनचा स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाईस एच क्रॉस स्क्वेअर. ट्वाईस एच क्रॉस स्क्वेअर ही क्वांटिटी तुम्ही लक्षात ठेवायची. कुठली? टी वाली. ओके, ही वाली क्वांटिटी मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे. ओके, पहिली केस. सेकंड केस मध्ये तुम्ही काय करता सिम्पली, परत सेकंड केस मध्ये एनर्जी ई ग्रेटर दॅन व्ही नॉट घेणार आणि तिन्ही रिजन मध्ये याला सॉल्व्ह करणार. रिजन 1, ज्या रिजन 1 मध्ये पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे 0, रिजन 2 ज्या रिजन मध्ये पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे व्ही नॉट आणि रिजन 3 त्यामध्ये परत पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे 0. या तिन्ही रिजन साठी तुम्हाला पोटेन्शियलचा यूज करून एनर्जीचा यूज करून काय करायचं आहे, स्क्रोडिंगर इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि तिन्ही रिजन मध्ये वेव्ह फंक्शन कॅल्क्युलेट करायचे आहे. ओके, ऍक्च्युअली सेट मध्ये तुम्हाला याच्यावर बेस असे क्वेश्चन्स कॉम्प्लिकेटेड सॉल्व्ह करा, वेव्ह फंक्शन कोणते असे राहणार नाही, एकदम इझी इझी वाले क्वेश्चन राहते. बट तुमची प्रॅक्टिस साठी तुम्ही बघू शकता याला सॉल्व्ह करू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट मोशन पार्टिकल्स इन फायनाइट डेप्थ सिमेट्रिक पोटेन्शियल. फायनाइट डेप्थ सिमेट्रिक potential, finite depth symmetric potential wave. ओके, अगोदरची डायग्राम करून घेऊ. डायग्राम वरून मग तुम्हाला काय होईल थोडासा कन्सेप्ट क्लिअर होईल. हे आहे तुमचं पोटेन्शियल व्ही ऑफ एक्स, ही आहे 0 लाईन आहे ही. आणि तुमचा इथे मायनस ए आहे प्लस ए. हे तुमचं पार्टिकल आहे, हे आहे 0 लेवल, हे मायनस व्ही नॉट. पोटेन्शियलची लेवल ही पण आहे 0. पोटेन्शियल कसं डिफाइन करू शकतो आपण, ही पोटेन्शियल आहे व्ही ऑफ एक्स ज्याची व्हॅल्यू आहे मायनस व्ही नॉट. कुठून? मायनस ए लेस दॅन एक्स लेस दॅन ई रिजन मध्ये मायनस व्ही नॉट आहे, बाकी ठिकाणी 0 अदरवाईज काय आहे 0 आहे, अदरवाईज 0 आहे. यामध्ये परत काय करायचे आहे, पार्टिकलला बाउंड असण्यासाठी फायनाइट डेप्थ मध्ये पोटेन्शियल पार्टिकल बाउंड असण्यासाठी कंडिशन आहे फॉर बाउंड स्टेट ऑफ पार्टिकलला बाउंड असण्यासाठी पार्टिकलचं पोटेन्शियल व्ही नॉट याची व्हॅल्यू म्हणजे निगेटिव्ह व्ही नॉटची व्हॅल्यू एनर्जी ई ची व्हॅल्यू मायनस व्ही नॉट पेक्षा जास्त पाहिजे आणि ही 0 पेक्षा लेस दॅन इक्वल टू शकतो आणि ही एनर्जी जी निगेटिव्ह पाहिजे. मग काय करायचंय, परत याला सॉल्व्ह करण्यासाठी यूज करायची कंडिशन पोटेन्शियल व्ही ऑफ एक्स यूज करायचं आहे. पोटेन्शियल व्ही ऑफ एक्स ची व्हॅल्यू यूज करायची आहे आणि एनर्जी ई, पार्टिकलची जी एनर्जी आहे ई, या एनर्जीच्या ठिकाणी तुम्हाला मायनस मॉड ऑफ ई पुट अप करायचं आहे. मायनस मॉड ऑफ ई पुट करायचं आहे. याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे तिन्ही रिजन मध्ये. ओके, तिन्ही रिजन मध्ये कुठला? हा पहिला रिजन, हा दुसरा रिजन आणि हा तिसरा रिजन. ओके, तिन्ही रिजन मध्ये 3 सेपरेट वेव्ह फंक्शन काढायचे आणि त्याला सॉल्व्ह करायचे. मग यावर क्वेश्चन तुम्हाला तिन्ही रिजन मध्ये वेव्ह फंक्शन विचारतात काय? तर नाही, क्वेश्चन विचारतात की एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा विचारतात ते बघा. क्वेश्चन व्हॉट इज, क्वेश्चन काय असतो, व्हॉट इज द डेप्थ ऑफ द potential v of x such that particle is in बाउंड स्टेट. पार्टिकल बाउंड स्टेट मध्ये असण्यासाठी ही जी दिसते तुम्हाला ही व्ही नॉट ची वेट कमीत कमी याची व्हॅल्यू किती असली पाहिजे, याची व्हॅल्यू किती असली पाहिजे. सपोज करू असं करून फॉर एनएथ बाउंड स्टेट, पार्टिकलला एनएथ बाउंड स्टेट मध्ये पार्टिकलला त्या व्ही नॉट हाईटच्या पोटेन्शियल मध्ये एन बाउंड स्टेट ऑप्टेन होण्यासाठीचा फॉर्म्युला असतो व्ही ऑफ एक्स ची व्हॅल्यू असते व्ही नॉट, जो व्ही नॉट असतो तुमचा ट्वाईस एन मायनस 1 याचा स्क्वेअर, ट्वाईस एन मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर पाय स्क्वेअर क्रॉस स्क्वेअर अपॉन 8m स्क्वेअर 8m a स्क्वेअर 8m a स्क्वेअर.
ओके, हा जनरल फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा आहे की पार्टिकल एम मास असणारा पार्टिकल आहे ज्याचा मास आहे एम, या मायनस व्ही नॉट हाईटच्या पोटेन्शियल मध्ये त्याला कमीत कमी किती बाउंड स्टेट ऑप्टेन असू शकतात. तर त्याला इन बाउंड स्टेट असण्यासाठी त्या पोटेन्शियलची व्हॅल्यू किती असली पाहिजे, तर या फॉर्म्युलानुसार आपण ते काढू शकतो. बघा, लास्ट इयर सेट 2020 मध्ये हा क्वेश्चन आला होता. कसा क्वेश्चन आला होता, तुम्हाला पोटेन्शियल दिलेलं होतं 2020 मध्ये क्वेश्चन आहे. बघा, तुम्हाला पोटेन्शियल दिलेलं होतं व्ही ऑफ एक्स, ज्याची व्हॅल्यू दिलेली होती तुम्हाला 0 आणि व्ही नॉट. तर 0 होती अदरवाईज आणि व्ही नॉट होती मायनस ए लेस दॅन एक्स लेस दॅन प्लस ए, मायनस ए लेस दॅन एक्स लेस दॅन प्लस ए या रिजन मध्ये पार्टिकल्स आहेत. तर त्याला कमीत कमी ऍटलिस्ट वन बाउंड स्टेट ऑप्टेन होण्यासाठी या व्ही व्हॅल्यू किती पाहिजे. मग आपण काय करू शकलो असतो, व्ही इनर स्टेट बाउंड स्टेट साठी फॉर्म्युला यूज करायचा काय असतो, टॉयसियन मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन 8m ए स्क्वेअर. ऍटलिस्ट वन म्हटल्यासाठी यांची व्हॅल्यू घेतली असेल मी 1. यांची व्हॅल्यू 1 घेतल्यानंतर तुम्हाला व्ही ची व्हॅल्यू ऑप्टेन होती 2 इंटू 1 2 मायनस 1 म्हणजे 1 स्क्वेअर पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन 8m ए स्क्वेअर. याचा करेक्ट आन्सर काय होतो, मग त्या क्वेश्चन जो विचारलं त्यामध्ये पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन 8m ए स्क्वेअर. म्हणजे व्ही म्हणजे काय, तर अशी व्ही डेप्थ असणाऱ्या या वेल मध्ये पार्टिकलला कमीत कमी एक बाउंड शेट असण्यासाठी या व्ही डेप्थ किती पाहिजे, तर ते व्ही डेप्थ किती पाहिजे, एवढ्या क्वांटिटी एवढी पाहिजे. तर तुम्हाला सेकंड टू बाउंड स्टेट ऑप्टेन करण्यासाठी किती डेप्थ पाहिजे विचारलं असेल, तर सिम्पली या फॉर्म्युल्यामध्ये यांच्या ठिकाणी टू पुट करायचं. 3 विचारली असेल तर 3 बाउंड स्टेट आपल्यासाठी पोटेन्शियलची व्हॅल्यू किती, तर सिम्पली यांच्या ठिकाणी काय करायचं, तर 2-3 अशा व्हॅल्यूज कंटिन्युअसली पुट करत द्यायच्या आहे. काय करायचे ते व्हॅल्यूमध्ये कंटिन्युअसली पुट करायचे. यामध्ये काही की पॉइंट्स आहेत ते नोट करून घ्या. बघा काय असतात, ग्राउंड स्टेट जे आहे ते ग्राउंड स्टेट काय असते, इव्हन बाउंड स्टेट. इव्हन बाउंड स्टेट. फर्स्ट एक्साइटेड स्टेट, असते ऑड बाउंड स्टेट. ऑड बाउंड स्टेट. सेकंड एक्साइटेड स्टेट काय असते, इव्हन बाउंड स्टेट. इव्हन बाउंड स्टेट. इव्हन बाउंड स्टेट. मग जनरल फॉर्म्युला आहे की if n is total number of बाउंड स्टेट. जर एखादी विनॉट डेप्थची पोटेन्शियल त्या रिजन आहे त्यामध्ये n बाउंड स्टेट आहेत टोटल, तर मग n-1 π/2 लेस दॅन गामा लेस दॅन n π/2. त्या फॉर्म्युलेचा काय करायचं आहे, यूज करायचं. ओके, त्यानंतर आणखीन आहे की फॉर फायनाइट डेप्थ पोटेन्शियल वेल, फायनाइट डेप्थ पोटेन्शियल वेल साठी ऍटलिस्ट वन बाउंड स्टेट इज प्रेझेंट. ऍटलिस्ट एक बाउंड स्टेट तरी काय असते त्यामध्ये प्रेझेंट असते. ओके, त्यामध्ये जो गामा डिनोट केला आहे, हा गामा काय तुमचा स्ट्रेंथ पॅरामीटर आहे. तर गामा काय, स्ट्रेंथ पॅरामीटर. गामाला कसं लिहू शकतो आपण, गामा कसा डिनोट करू आपण,
गामाची व्हॅल्यू आपण आताच घेतली ती काय असते गामाची व्हॅल्यू पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर सॉरी पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर गामाची व्हॅल्यू बघा गामाची व्हॅल्यू घेतली आपण आता अगोदर जस्ट काय गामा गामा इकडे डिफाइन केला होता आपण कुठेतरी एम व्ही नॉट स्क्वेअर काय गामा एम व्ही नॉट ए स्क्वेअर अपॉन प्राइस त्याच्या स्क्वेअर गामा स्क्वेअरची व्हॅल्यू आहे त्या इक्वेशनला तुम्ही गामा स्क्वेअर मध्ये प्रत्येक क्वांटिटीचा स्क्वेअर घेऊन त्यानुसार व्ही नॉटची रेंज तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता तेव्हा एवढे बाउंड स्टेट हवे असतील तर व्ही नॉटची व्हॅल्यू ऍटलिस्ट व्ही नॉटची व्हॅल्यू किती असली पाहिजे ओके त्यानंतर नेक्स्ट टाइम मोशन पार्टिकलचा डिरेक्ट डेल्टा पोटेन्शियल कशा कोणत्या रिजन मध्ये डिरेक्ट डेल्टा पोटेन्शियल डिरेक्ट डेल्टा पोटेन्शियलच्या रिजन मध्ये पार्टिकलचं बाउंड प्रॉब्लेम डिस्कस करायचं डिरेक्ट डेल्टा पोटेन्शियलचा अगोदर पोटेन्शियल बघून घ्या काय असतं पोटेन्शियल असतं व्ही नॉट इज इक्वल टू मायनस ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस व्ही नॉट डेल्टा ऑफ एक्स मायनस व्ही नॉट डेल्टा ऑफ एक्स आणि हा जो डेल्टा ऑफ एक्स या डेल्टा ऑफ एक्स फंक्शनचं जनरल रिप्रेझेंटेशन असतं डेल्टा ऑफ एक्स मायनस ए याची व्हॅल्यू असते 0 एक्स नॉट इक्वल टू 0 एक्सची व्हॅल्यू जर का ए पेक्षा एक्सची व्हॅल्यू याच्या व्यतिरिक्त काहीही असेल तर डिरेक्ट डेल्टा पोटेन्शियलची व्हॅल्यू 0 असते आणि ती व्हॅल्यू असते इन्फिनिटी ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू ए असते हे काय जनरल रिप्रेझेंटेशन आहे डिरेक्ट डेल्टा फंक्शन ओके पोटेन्शियल आहे ऑफ एक्स डिरेक्ट डेल्टा पोटेन्शियल ऑलवेज या पद्धतीने दिलेलं राहील तिथेही कुठे तुम्हाला असं पोटेन्शियल दिलेलं असेल पार्टिकलच्या मोशन जर समजून चालायचं कुठला आहे तर डिरेक्ट डेल्टा पोटेन्शियल त्याचा ग्राफ बघा कसा असतो तुमचा एक्स ऍक्सिस आहे आणि तुमचा एक्स इज इक्वल टू 0 या गिवन पोटेन्शियल साठी आणि समजण्यासाठी गोष्ट होती याला स्टार मार्क करून तुम्ही लिहू शकता काही अशा पद्धतीचं असतं म्हणजे जिथं डिरेक्ट डेल्टा फंक्शनची व्हॅल्यू इन्फिनिटी बनते तर काय होते पीक घेतो आणि अदरवाईज त्याची व्हॅल्यू असते 0 अदरवाईज त्याची व्हॅल्यू असते 0 हा आहे तुमचा डेल्टा ऑफ एक्स रिप्रेझेंटेशन ओके डिरेक्ट डेल्टा पोटेन्शियलच्या रिजन मध्ये बघा तुम्ही स्क्रॉडिंजर इक्वेशन सॉल्व्ह करायचं तर तेच मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम डी टू साय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस पोटेन्शियल व्ही ऑफ एक्स साय ऑफ एक्स इज इक्वल टू पार्टिकलची एनर्जी ई इंटू साय ऑफ एक्स यामध्ये पोटेन्शियलची ही व्हॅल्यू पुटअप करायची याला रिअरेंज करायचं आणि समोर सॉल्व्ह करत गेले तर तुम्हाला फायनल रिझल्ट ऑप्शन होतो बघा फायनल रिझल्ट मी लिखून देतोय बाकी तुम्ही याला सॉल्व्ह करायचं आहे तो फायनल रिझल्ट ऑफ येतो ई साय ऑफ एक्स इज इक्वल टू नॉर्मलायझेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते रूट के e raised to the power of e raised to the power of minus k mod x e raised to the power minus k mod x ही असते व्हॅल्यू ज्यामध्ये की काय आहे तर ज्यामध्ये की ची व्हॅल्यू असते बघा ट्वाइस एम ई अपॉन स्क्वेअर रूट मध्ये ट्वाइस एम ई अपॉन एच स्क्वेअर आहे की ची व्हॅल्यू हे ची व्हॅल्यू ओके या डिरेक्ट डेल्टा पोटेन्शियलचे असते काही टर्म्स आहेत त्या टर्मिनॉलॉजीज घेऊन घ्या नोट करून कारण देअर इज only one bound state for Dirac delta potential. जर एक्झाम मध्ये तुम्हाला व्ही ऑफ एक्स पोटेन्शियलची व्हॅल्यू मायनस व्ही नॉट इंटू डेल्टा ऑफ एक्स दिलेला असेल तर या पोटेन्शियलला कमीत कमी किती फक्त एकच बाउंड स्टेट प्रेझेंट असते तर बाउंड स्टेट पार्टिकलची टोटल एनर्जी असते ई ही मायनस एम नॉट स्क्वेअर अपॉन ट्वाइस एच क्रॉस स्क्वेअर आणि व्ही फंक्शन आहे साय ऑफ एक्स ज्याची व्हॅल्यू असते अंडर रूट के ई टू द पॉवर ऑफ मायनस के मॉडेल्स ई टू पॉवर मायनस के मॉडेल्स ओके 3 पॉइंट्स नोट करून घ्यायचे आहे आणि आणखी एक रिलेशन आहे if the value of v naught changes to v naught prime
व्ही नॉट पोटेन्शियलला जर तुम्ही व्ही नॉट प्राईमला चेंज केलं then the probability of finding the particle in bound state is P is equal to 4 V naught prime upon V naught plus V prime. Yes, इथे चेक करून बघूया हेच आहे एखादं 4 V naught prime divided by V naught plus V naught prime ब्रॅकेटचा स्क्वेअर बघा कधी कधी तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन असे विचारतात क्वेश्चन कशा पद्धतीने विचारतात ते बघा की what is the probability of particle what is the probability of particle that remains in bound state in direct delta potential indirect delta potential direct delta potential आणि समोर काय आहे if V naught changes to half suddenly याला तुम्ही योग फंक्शन घ्या आणि सॉल्व्ह करत बसायचं का नाही सरळ सरळ हे वाले डेरिव्हेशन यूज करायचं कुठलं जर व्ही नॉट ही पोटेन्शियल तुम्ही व्ही नॉट प्राईमला चेंज केलं तर पार्टिकलला या रिजन मध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटी काय असते पी इज इक्वल टू 4 व्ही नॉट प्राईम अपॉन व्ही नॉट प्लस व्ही नॉट प्राईम ब्रॅकेटचा स्क्वेअर क्वेश्चन मध्ये काय सांगितलं व्ही नॉट चेंजेस टू हाफ सडनली म्हणजे व्ही नॉट प्राईमची व्हॅल्यू काय आहे 1/2 व्ही नॉट 1/2 व्ही नॉट ही व्हॅल्यू जर यामध्ये पुट केली तुम्हाला काय मिळेल 4 इंटू व्ही नॉट बाय 2 डिवायडेड बाय व्ही नॉट प्लस व्ही नॉट अपॉन 2 चा स्क्वेअर याला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं तर हा मिळतो तुम्हाला 2 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय yes 2 divided by 2 V naught square divided by 9 by 4 V naught square to cancel याची व्हॅल्यू मिळते मग तुम्हाला 8 by 9 म्हणजे जर डिरेक्ट डेल्टा रिजन मध्ये किंवा डिरेक्ट डेल्टा पोटेन्शियल मध्ये पार्टिकल मोशन करत आहे आणि बाउंड स्टेट मध्ये आहे आणि ते पोटेन्शियल व्ही नॉट जर का तुम्ही हाफ ऑफ द व्ही नॉट मध्ये कन्वर्ट केलं तर त्या पार्टिकल बाउंड स्टेट मध्ये फाइंड करण्याची प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू किती आहे 8 by 9 किती आहे प्रोबॅबिलिटी 8 by 9 त्यानंतर एक मोस्ट इम्पॉर्टंट तो म्हणजे मोशन ऑफ पार्टिकल इन हार्मोनिक ऑसिलेटर पोटेन्शियल मोस्ट इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे काय मोशन ऑफ पार्टिकल इन हार्मोनिक ऑसिलेटर हार्मोनिक ऑसिलेटर पोटेन्शियल बद्दल प्रत्येक जण अवेअर असतात की पोटेन्शियल कसं रिप्रेझेंट करत असतो आपण वन डायमेन्शन मध्ये कन्सिडर करतो व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतो हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर ज्यामध्ये एम ओमेगा स्क्वेअर या क्वांटिटीला के सुद्धा आपण रिप्रेझेंट करत असतो एम ओमेगा स्क्वेअरला आपण काय रिप्रेझेंट करत असतो ओके yes the simple harmonic oscillator is a one dimensional potential चा यूज करून तुम्ही जर स्क्रोडिंगर इक्वेशन सॉल्व्ह केलं सिंगल पार्टिकलचं मोशन हार्मोनिक ऑसिलेटर यामध्ये काय सॉल्व्ह करणार तुम्ही मायनस एच क्रॉस स्क्वेअर अपॉन पाई सीएम d2 psi by dx square plus potential v of x psi of x is equal to particle energy E into psi of x यामध्ये पोटेन्शियलची व्हॅल्यू जर पुट केली आणि याला सॉल्व्ह केलं तुम्हाला nth स्टेट मध्ये व्ही फंक्शन ऑप्टेन होईल साई एन ऑफ एक्स या जनरल रिलेशन हे तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे काय असतो अल्फा अपॉन 2 raised to the power n into n factorial
रूट पाय होल ब्रॅकेटची पॉवर 1/2 h n of alpha x e raised to the power of minus alpha square x square upon 2 minus alpha square x square upon 2. त्यामध्ये अल्फाची व्हॅल्यू काय आहे? अल्फाची व्हॅल्यू आहे बघा तुमचा m ओमेगा अपॉन h. अल्फा स्क्वेअर जो आहे अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू आहे तुमची m ओमेगा अपॉन h क्रॉस m ओमेगा अपॉन h क्रॉस. आणि nth स्टेटमध्ये पार्टिकलची एनर्जीचं जो एक्सप्रेशन असतं ते एक्सप्रेशन आहे En इज इक्वल टू n प्लस हाफ h क्रॉस ओमेगा. आणि n व्हॅल्यू एक्सप्रेस करतो फ्रॉम 1 टू 0 पण असते यामध्ये. यांच्या ज्या व्हॅल्यूज असतात यांच्या व्हॅल्यूज असतात 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी. यांच्या व्हॅल्यूज असतात 0 1 2 3 अप टू सो 0 2 1 2 3 अप टू सो. हे एनर्जीचं एक्सप्रेशन असतं ज्यावेळेस हे पोटेन्शियल असतं. आणि हे पोटेन्शियल सिमेट्रिक पाहिजे. ओके, सिमेट्रिक म्हणजे सिंपल अर्निबल पोटेन्शियल दोन टाईपचे आहेत. एक हे वाला पोटेन्शियल आहे, या पोटेन्शियलच्या करस्पॉन्डिंग हे एनर्जी एक्सप्रेशन आहे. ओके, जर सिंपल अर्निबल सिलेटरचं पोटेन्शियल असं दिलेलं असतं तुम्हाला की हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 हे पोटेन्शियल. अशा केसमध्ये एनएच स्टेटमध्ये एनर्जीचं एक्सप्रेशन असतं बघा En इज इक्वल टू ट्वाइस n प्लस 3/2 h क्रॉस ओमेगा. कशासाठी? जर का पोटेन्शियल हे फक्त एका साईडलाच बाउंडेड असेल, एका साईडला इकडे पोटेन्शियलची व्हॅल्यू 0 आहे, दुसऱ्या रिजनलाच फक्त पोटेन्शियल प्रेझेंट आहे. आणि ज्यावेळेस दोन्ही साईडला सिमेट्रिक असेल त्यावेळेस एनर्जीचं एक्सप्रेशन हे, आणि ज्यावेळेस एकाच साईडला असेल पोटेन्शियल त्यावेळेस एनर्जीचं एक्सप्रेशन यांची व्हॅल्यू दोन्ही केसमध्ये 0 पासूनच रन करणार. इथे पण यांची व्हॅल्यू काय असणार तुमची 0 1 2 3 अप टू सो 0 1 2 3 अप टू सो. ओके, एनर्जीचं एक्सप्रेशन लक्षात ठेवायचं आहे. काय? जर तुम्हाला पोटेन्शियल v ऑफ x ची व्हॅल्यू दिलेली असेल हाफ m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर कुठून कुठपर्यंत, तर मायनस इन्फिनिटी लेस दॅन एक्स लेस दॅन प्लस इन्फिनिटी. ओके, आणि v ऑफ x इज इक्वल टू हाफ m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर हा फक्त x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 रिजन मध्ये दिलेला असेल. याच्याशी करस्पॉन्डिंग एनर्जी असते En इज इक्वल टू n प्लस हाफ h क्रॉस ओमेगा. आणि या पोटेन्शियलच्या करस्पॉन्डिंग एनर्जी असते En इज इक्वल टू ट्वाइस n प्लस 3/2 h क्रॉस ओमेगा. n प्लस 3/2 h क्रॉस ओमेगा. जर तुम्ही n इज इक्वल टू 0 पुट केली, आपण आता डिस्कशन करूया पहिल्या वाल्या पोटेन्शियल साठी. आहे ना, मग E0 ची एक्सप्रेशन ऑप्शन मिळेल तुम्हाला 0 प्लस हाफ h क्रॉस ओमेगा म्हणजेच h क्रॉस ओमेगा बाय 2. म्हणजे E0 ला काय म्हणतात, 0 पॉइंट एनर्जी और ग्राउंड स्टेट एनर्जी. आणि ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन आहे बघा साई 0 ऑफ एक्स. साई 0 ऑफ एक्स ची व्हॅल्यू असते अल्फा अपॉन रूट पाय याची पॉवर 1/2 e raised to the power of minus alpha square x square upon raised to the power of minus alpha square x square upon. हे ग्राउंड स्टेटची करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन आणि ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग एनर्जी तुम्हाला लक्षात असणं मस्ट आहे. ओके, दोन गोष्टी लक्षात ठेवणं तुम्हाला खूप मस्ट आहे. त्यानंतर मग जर का पोटेन्शियल v ऑफ एक्स वाय दिलेलं असेल तुम्हाला हाफ m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस हाफ m ओमेगा स्क्वेअर वाय स्क्वेअर. जर पोटेन्शियल 2 डायमेन्शन मध्ये दिलं असेल तर एनर्जी काही तुमची एनर्जी दोन व्हेरिएबलवर डिपेंड करणार, एक nx आणि ny. nx ची व्हॅल्यू काही तुमची हाफ प्लस nx h क्रॉस ओमेगा याच्या करस्पॉन्डिंग हाफ प्लस ny h क्रॉस ओमेगा. याला जर तुम्ही कंबाईन केलं तर तुम्हाला मिळेल nx प्लस ny प्लस 1 इंटू h क्रॉस ओमेगा इंटू h क्रॉस इंटू h क्रॉस ओमेगा. याला तुम्ही कसं लिहू शकता, n प्लस 1
एच क्रॉस ओमेगा ज्यामध्ये एन जो आहे तो आहे एनएक्स प्लस एन वाय. ओके. आणि द degeneracy of 2D harmonic oscillator potential 2D हार्मोनिक ऑसिलेटर पोटेन्शियलची डिजनरेसीचा फॉर्म्युला असतो बघा. डिजनरेसी आपण कॅल्क्युलेट करत असतो n+1 ने, ज्यामध्ये n काय आहे तुमचा nx प्लस n आणि n ची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू 0 1 2 3 अप टू 1 इन्फिनिटी किती व्हॅल्यू करू शकतो. सिमिलरली वेव्ह फंक्शन्स पण काय होईल nx आणि ny चा फंक्शन्स जो आहे तुमचा nx चा वेव्ह फंक्शन आणि ny च्या वेव्ह फंक्शन्सचा प्रोडक्ट. nx आणि ny च्या वेव्ह फंक्शनचा प्रोडक्ट. जर 3 डायमेन्शन मध्ये पोटेन्शियल दिलं असेल तुम्हाला v ऑफ i म्हणजेच 1/2 m ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते तुमची आर स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. या केसमध्ये एनर्जी तुमची ई जी nx ny आणि nz तीन पॅरामीटर डिपेंड करून ती असेल तुमची nx प्लस ny प्लस nz प्लस 3/2 h क्रॉस ओमेगा. आणि 3 डायमेन्शन मध्ये डिजनरेसी काय असते डिजनरेसी असते n+1 n+2 डिवायडेड बाय 2. या ही 3 डायमेन्शनल हार्मोनिक ऑसिलेटर पोटेन्शियल डिजनरेसीचा फॉर्म्युला 3D हार्मोनिक ऑसिलेटर पोटेन्शियलचा डिजनरेसीचा फॉर्म्युला ज्यामध्ये n जो आहे n आहे तुमचा nx प्लस ny प्लस nx प्लस ny प्लस nz. बघा सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर जो दिसतो तुम्हाला तेवढा इझी नसतो. मग तुम्हाला फक्त मी काय करते आपली शॉर्ट मध्ये पॉईंट सांगत आहे. सो तुम्ही ही पॉईंट कशी लक्षात ठेवायचे आहे. ओके. त्यानंतर यामध्ये एक नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे क्लासिकल टर्निंग पॉईंट. क्लासिकल टर्निंग पॉईंट. आता कुठले पॉईंट्स आहेत की ज्या पॉईंटचा आपण क्लासिकल टर्निंग पॉईंट म्हणू. क्लासिकल टर्निंग पॉईंट म्हणजे कोणते those points at which kinetic energy is greater than or equal to 0. म्हणजेच काय p square upon m p square upon twice m ची व्हॅल्यू greater than or equal to 0 किंवा मायनस h cross square upon twice m d2 by dx ची व्हॅल्यू पण greater than or equal to 0. त्यानंतर आणखी एक स्टँडर्ड रिझल्ट आहे यामध्ये तो म्हणजे काय द probability of finding a particle in the classically turning point is seriously probability 83%. या पॉइंटवर बेस सेट मध्ये भरपूर वेळा क्वेश्चन्स आलेले आहे. ओके. त्यानंतर आणखी काही पॉइंट्स आहेत लिहून घेऊ शकतो मी म्हणजे कसे काढायचे ते बघा. जर पोटेन्शियल तुम्हाला या फॉर्मॅट मध्ये दिले असेल v of xy is equal to half m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर विचारतील तुम्हाला एनएच स्टेट मध्ये एनर्जी एक्सप्रेशन कॅल्क्युलेट करा. याला काय करायचं टर्मला सेपरेट करायचं हाफ m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस हाफ m ओमेगा स्क्वेअर 4y स्क्वेअर. ओके. याला बघा रिअरेंज कसं करते मी हाफ m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस हाफ m ट्वाइस ओमेगा स्क्वेअर 2y स्क्वेअर. याच्या करस्पॉन्डिंग एनर्जी काय तुमची n प्लस हाफ h क्रॉस ओमेगा. याच्या करस्पॉन्डिंग काय येईल n प्लस हाफ h क्रॉस 2 ओमेगा n प्लस हाफ h क्रॉस 2 ओमेगा. सो टोटल एनर्जी काय आपण तुम्हाला E इज इक्वल टू nx प्लस हाफ h क्रॉस ओमेगा प्लस ny प्लस हाफ h क्रॉस 2 ओमेगा which is equal to nx plus
twice ny plus 3/2 h cross omega. Energy coefficient होती energy expression E is equal to nx plus 2ny plus 3/2 h cross omega. 3/2 h cross omega. ओके. यामध्ये एनालिटिकल मेथड असते समोर एक क्वांटम हार्मोनिक ऑसिलेटर मध्ये एनालिटिकल मेथड ज्यामध्ये तुमचा ए कॅप याला काय म्हणतो आपण लोअरिंग ऑपरेटर आणि ए कॅप डॅगर ज्याला काय म्हणतो आपण रायझिंग ऑपरेटर रायझिंग ऑपरेटर या सिस्टीमचा जो हॅमिल्टोनियन आहे तो आपण हॅमिल्टोनियन रिप्रेझेंट करत असतो बघा हाफ हॅमिल्टोनियन रिप्रेझेंट करतो आपण हाफ प्लस ए कॅप डॅगर सॉरी हाफ प्लस हॅमिल्टोनियन रिप्रेझेंट करत असतो आपण ए कॅप डॅगर ए कॅप प्लस हाफ एच क्रॉस ओमेगा आहे तुमचं हॅमिल्टोनियनचं रिप्रेझेंटेशन. एन कॅप जो आहे तो काय आहे तुमचा ए कॅप डॅगर ए कॅप हा जो प्रोडक्ट आहे ए कॅप डॅगर ए कॅप याला काय म्हणतो आपण नंबर ऑपरेटर जर का तुम्ही नंबर ऑपरेटर केटीएन या स्टेटवर ऑपरेट केला तर याच्यापासून तुम्हाला व्हॅल्यू मिळते एन केटीएन ओके. त्यामध्ये काही की पॉईंट्स लिहून घ्या. नंतर आपण हे जे तुमचे ऑपरेटर ए कॅप आणि ए कॅप डॅगर याच्याशी रिलेटेड जे काही महत्वाचे पॉईंट्स आहेत ते महत्वाचे पॉईंट तुम्हाला लिहून देणार. वाटलं तुम्ही त्यांना व्हेरीफाय सुद्धा करू शकता. ओके. त्यांना व्हेरीफाय सुद्धा करू शकता. बघा ए कॅप हा काय तुमचा लोअरिंग ऑपरेटर आहे. जर का तुम्ही ए कॅप हा एन एच स्टेटवर अप्लाय केला तर तुम्हाला व्हॅल्यू मिळते अंडर रूट ऑफ n-1 KTN-1. कॅप ऑपरेटर जर का एन स्टेटवर अप्लाय झाला काय ए कॅप ऑपरेटर जर का तुम्ही एन स्टेटवर अप्लाय केला तर तुम्हाला व्हॅल्यू मिळणार काय तुम्हाला अशी मिळणार व्हॅल्यू मिळणार तुम्हाला रूट एन आणि स्टेट एकला कमी होणार आहे. ए कॅप जर केटीएन हे एन क्वांटम स्टेटवर ऑपरेट झाला तर तुम्हाला व्हॅल्यू मिळते अंडर रूट ऑफ एन आणि स्टेट एकला रिड्यूस होतो. जर ए कॅप डॅगर रायझिंग ऑपरेटर जर का एन स्टेटवर ऑपरेट झाला तर तुम्हाला मिळते अंडर रूट ऑफ एन प्लस 1 केटीएन प्लस 1 अंडर रूट ऑफ एन प्लस 1 एन प्लस 1 यस अंडर रूट ऑफ एन प्लस 1 एन प्लस 1. हा काय करतो एन स्टेटला एकनं रिड्यूस करतो म्हणून याला आपण लोअरिंग ऑपरेटर म्हणतो. हा एन स्टेटला एकनं इन्क्रीज करतो. यामध्ये केटीएन काय आहे की nth state of particle in 1D harmonic oscillator. 1D harmonic oscillator शी असोसिएटेड आहे या केटीएन स्टेट्स आहेत. ओके. त्यानंतर आणखी काही प्रॉपर्टीज आहेत. त्यामध्ये पहिली प्रॉपर्टीज कुठली ए कॅप आणि ए कॅप डॅगर ह्या दोन गोष्टी आहेत. ए कॅप आणि ए कॅप डॅगर याच्या कम्युटेटरची व्हॅल्यू काय असते ए कॅप आणि ए कॅप डॅगरच्या कम्युटेटरची व्हॅल्यू असते सिम्पली 1. ए कॅप आणि ए कॅप डॅगर या कम्युटेटरची व्हॅल्यू असते सिम्पली 1. त्यानंतर हा जो आहे तुमचा ए कॅप डॅगर ए कॅप हा आहे तुमचा नंबर ऑपरेटर आणि ए कॅप डॅगरची व्हॅल्यू आहे हा नंबर ऑपरेटर प्लस 1 आहे. हा काही नंबर ऑपरेटर प्लस 1 हा आहे तुमचा नंबर ऑपरेटर प्लस 1 नंबर ऑपरेटर प्लस 1. त्यानंतर हॅमिल्टोनियन
आणि ई कॅपचा कम्युटेटर याची व्हॅल्यू असते मायनस एच क्रॉस ओमेगा ए कॅप हॅमिल्टोनियन आणि ई कॅप डॅगर याची व्हॅल्यू असते प्लस एच क्रॉस ओमेगा प्लस एच क्रॉस ओमेगा ए कॅप डॅगर प्लस एच क्रॉस ओमेगा ए कॅप डॅगर. काही रिझल्ट आहेत. त्यानंतर आणखी काही रिझल्ट आहेत रिलेटेड विथ द सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर. ते म्हणजे काय, ए ने केटीएन स्टेट ऑफ द पार्टिकल इन ओनली हार्मोनिक ऑसिलेटर. एनएच स्टेट कशी रिप्रेझेंट करत असतो आपण त्याच्यावर बेस बघा. जेसला या पार्टमध्ये भरपूर वेळा क्वेश्चन आले. केटीएन स्टेटला कसं रिप्रेझेंट करत असतो आपण 1/√n फॅक्टोरियल रेझिंग ऑपरेटर डॅगर एका डॅगर त्याची पॉवर n आणि k0 स्टेट. म्हणजे क्वांटम हार्मोनिक ऑसिलेटरची nth स्टेट आपण इन टर्म्स ऑफ ग्राउंड स्टेट कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो हे त्याचं एक्सप्रेशन आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट एक्सप्रेशन आहे. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट हे एक्सप्रेशन आहे. त्यानंतर त्यानंतर काही स्टँडर्ड रिझल्ट आहेत बघा. नेक्स्ट पेजवर यायचं तुम्ही नोट करून घेऊ शकता. काही स्टँडर्ड रिझल्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हणेन तुम्ही क्वांटम हार्मोनिक ऑसिलेटर मधलं मागच्या आतापर्यंत आपण जेवढं काही डिस्कस केलं ते नाही लक्षात ठेवलं, बट नोट करून ज्या काही पॉईंट्स मी तुम्हाला लिहून देतोय ते पॉईंट जरी तुमच्या लक्षात राहिले तर समजून चालायचं आहे की तुम्ही क्वांटम हार्मोनिक ऑसिलेटरवर बेस जो क्वेश्चन एक्झाम मध्ये येईल त्याची आन्सर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर नोटमध्ये पहिला पॉईंट आहे बघा काय, की एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एक्स क्यूब, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एक्स ची पॉवर 5 सो ऑन. सगळ्यांची व्हॅल्यू असते 0. सगळ्यांची व्हॅल्यू असते 0. कशासाठी, फॉर एनी केटीएन स्टेट. याला एक्सपेक्टेशन एक्स ला कसं लिहू शकतो आपण, एक्सपेक्टेशन एक्स ला लिहितो आपण 8n x n याची व्हॅल्यू असते 0. हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा रिलेटेड टू क्वांटम हार्मोनिक ऑसिलेटर, एक नंबरचा. त्यानंतर सेकंड नंबरचा पॉइंट आहे. तो सेकंड नंबरचा पॉइंट काय आहे, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ px is equal to expectation value of px cube is equal to expectation value of px ची पॉवर 5. या सर्वांचं पण आन्सर काय असतं, 0 असतं फॉर एनी केटीएन स्टेट. तिसरा रिझल्ट आहे तो म्हणजे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर. म्हणजेच काय, तर केटीएन एक्स स्क्वेअर केटीएन याची व्हॅल्यू असते ट्वाइस n प्लस 1 h क्रॉस अपॉन ट्वाइस m ओमेगा, h क्रॉस अपॉन ट्वाइस m ओमेगा. 4 नंबरचा रिझल्ट आहे बघा, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एक्स ची पॉवर 4 इज इक्वल टू म्हणजेच काय, केटीएन एक्स ची पॉवर 4 केटीएन याचं व्हॅल्यू असते ट्वाइस n प्लस 1 याचा स्क्वेअर. एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एक्स ची पॉवर 4 येस ट्वाइस n प्लस 1 चा स्क्वेअर नाही. एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर याचा फॉर्म्युला आहे बघा तुमचा h क्रॉस अपॉन ट्वाइस m ओमेगा याचा स्क्वेअर आणि 6n स्क्वेअर प्लस 6n प्लस 3. पाचवा स्टँडर्ड रिझल्ट आहे तो म्हणजे एक्स ची पॉवर किंवा येस एक्स ची पॉवर 4 म्हणजेच काय, केटीएन एक्स ची पॉवर 4 केटीएन याचा रिझल्ट असतो तुमचा स्क्वेअर एक्स ची पॉवर 4. डायरेक्ट पीएक्स वरून पीएक्स 4 वरच गेलो आपण. अगोदर पीएक्स स्क्वेअर ची काढू नंतर पी4 ची रिझल्ट. हे रिझल्ट लक्षात ठेवायचे तुम्ही बरं का. एक्झाम मध्ये हे रिझल्ट आले तुमच्या कोण पार्ट असेल, कारण तुम्ही याला कॅल्क्युलेट करत बसले तर खूप उशीर लागू शकतो. केटीएन एक्सपेक्टेशन पीएक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू असते, याची व्हॅल्यू आहे डायरेक्ट लक्षात ठेवायची तुम्ही. काय आहे ती, यस एच क्रॉस एम ओमेगा अपॉन 2 इंटू ट्वाइस n प्लस 1.
twice n plus 1. त्यानंतर एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ px ची पॉवर 4 ही आहे तुमची h क्रॉस m ओमेगा अपॉन 2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 6n स्क्वेअर प्लस 6n प्लस 3. मे बी 5 नंबरचा रिझल्ट होता. 6 नंबरचा रिझल्ट आहे अनसर्टेनिटी इन डेल्टा एक्स आणि डेल्टा px. Uncertainty in delta x and delta px state in nth state of quantum mechanical quantum harmonic oscillator. त्याची व्हॅल्यू बघा twice n plus 1 h cross by for any KTM state. For any KTM state. 7 नंबरचा रिझल्ट आहे बघा x कॅप स्क्वेअरला तुम्ही कसं लिहू शकता x कॅप स्क्वेअरला तुम्ही लिहू शकता h क्रॉस अपॉन twice n ओमेगा कॅप डॅगरचा स्क्वेअर प्लस a कॅपचा स्क्वेअर प्लस twice n कॅप प्लस 1. 8 नंबरचा रिझल्ट आहे बघा px कॅप स्क्वेअर. त्या ऑपरेटरला कसं लिहू शकतो तुम्ही मायनस h क्रॉस अपॉन मायनस h क्रॉस m ओमेगा अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये a कॅप डॅगर स्क्वेअर प्लस a कॅप स्क्वेअर मायनस twice n कॅप प्लस मायनस twice n कॅप प्लस 1. त्यानंतर 9 नंबरचा रिझल्ट आहे a कॅप केटीएन स्टेटवर जर कॉपरेट झाला तर तुम्हाला मिळते अंडर रूट n 8 n मायनस 1. 10 नंबरचा आहे की a कॅप डॅगर जर का केटीएन स्टेटवर ऑपरेट झाला तर काय मिळते तुम्हाला अंडर रूट n प्लस 1 स्टेट n प्लस 1 स्टेट n प्लस 1. 11 नंबरचा रिझल्ट आहे a कॅप इंटू a कॅप डॅगर हा आहे तुमचा नंबर ऑपरेटर प्लस 1 आणि a कॅप डॅगर a कॅपची व्हॅल्यू असते नंबर ऑपरेटर. a कॅप आणि a कॅप डॅगरची व्हॅल्यू असते नंबर ऑपरेटर. हे सर्व काही स्टँडर्ड रिझल्ट आहेत रिलेटेड विथ सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर पोटेन्शियल. सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर पोटेन्शियल या रिझल्टला तुम्ही मस्त केअरफुली नोट करून काय करायचंय व्यवस्थित लक्षात ठेवायचं आणि नोट डाऊन करायचं. ओके. आता याच्यावर घेऊ आपण काही क्वेश्चन्स. याच्यावर घेऊ आपण काही क्वेश्चन्स. एक मिनिट थांबा. क्वेश्चन्स घेऊ आपण. क्वेश्चन अगोदर काय करू आपण ठीक आहे. क्वेश्चन 1. क्वेश्चन 1 आहे काय फाइंड एक्सपेक्टेशन x2 आणि एक्सपेक्टेशन x ची पॉवर 4 इन K2 स्टेट. K2 स्टेट मध्ये एक्सपेक्टेशन व्हॅल्यू x3 आणि एक्सपेक्टेशन व्हॅल्यू x ची पॉवर 4 ची व्हॅल्यू काढायची. आता आपल्याला माहिती आहे की x ची पॉवर 3 म्हणजेच KTN x3 KTN याची व्हॅल्यू ऑलवेज 0 असते आणि x ची पॉवर 4 KTN x ची पॉवर 4 KTN याचा रिझल्ट आपण आत्ताच लिहिला. याचा रिझल्ट आपण आत्ताच लिहिला. तो रिझल्ट काय सांगतो तुम्हाला h क्रॉस अपॉन twice m ओमेगा याचा स्क्वेअर इंटू 6n स्क्वेअर प्लस 6n प्लस 3. वरती n किती दिलेला आहे 2. सो इक्वेशन मध्ये तुम्ही काय करू शकता x ची पॉवर 4 इज इक्वल टू 2 x ची पॉवर 4 2 म्हणजे h क्रॉस अपॉन twice m ओमेगा 4 ब्रॅकेट स्क्वेअर 6 into 4 plus 6 into 2 plus 3. याला सॉल्व केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट ऑब्टेन होईल स्क्वेअर म्हणजे 24 24 आणि 12 12 36 36 आणि 38 काय मिळेल तुम्हाला 38 h क्रॉस अपॉन twice m ओमेगा चा स्क्वेअर. 38 म्हणजे 19
19 h cross square upon 2 m square omega square. ही मिळाली तुम्हाला एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ x4 इन K2 स्टेट. K2 स्टेट मध्ये एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ x ची पॉवर. ओके. बाकी हा थिअरी पॉईंट झाला किंवा ही थिअरी टॉपिक झाली रिलेटेड विथ क्वांटम हार्मोनिक ऑसिलेटर इन 1 डायमेन्शन 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन मध्ये. बाकी आता एक्झाम मध्ये आलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण नेक्स्ट सेक्शन मध्ये बघू. तुम्हाला ते काय होईल आणखी क्लिअर होईल. परत काही पॉईंट नोट करून निघून द्या. पॉईंट काय आहेत नोट. एक, डेल्टा ई म्हणजेच काय तर ई n+1 मायनस En इज इक्वल टू असते तुमची एच क्रॉस ओमेगा. डेल्टा एनर्जी डिफरन्स जो आहे तो डेल्टा ई एनर्जी डिफरन्सची व्हॅल्यू En+1 मायनस En एच क्रॉस ओमेगा जेव्हा व्ही ऑफ एक्स हे पोटेन्शियल असतं हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि एक्स ची रेंज असते मायनस इन्फिनिटी लेस दॅन एक्स लेस दॅन प्लस इन्फिनिटी. आणि दुसरा रिझल्ट आहे डेल्टा ई ची व्हॅल्यू असते 2 क्रॉस ओमेगा जेव्हा पोटेन्शियल व्ही ऑफ एक्स म्हणजे असतं फक्त 0 लेस दॅन एक्स लेस दॅन इन्फिनिटी या रिजन मध्ये असतं. हे दोन रिझल्ट पण तुम्ही केअरफुली लक्षात ठेवायचे आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला बघा एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा विचारू शकतात. तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारू शकतात कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ द particle E second excited state of the potential आणि potential दिलेलं राहील v of x ची व्हॅल्यू हाफ m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर 0 लेस दॅन एक्स लेस दॅन इन्फिनिटी. ओके. अशा टाईपचे क्वेश्चन विचारू शकता. म्हणजे सोल्युशन बघा. पहिलं काय दिलेलं पोटेन्शियल एका साईडला आहे. सो पोटेन्शियल एका साईडला असल्यानंतर एनर्जीचं इनर स्टेट मध्ये एक्सप्रेशन काय En इज इक्वल टू ट्वाइस n प्लस 3/2 एच क्रॉस ओमेगा आणि n ची व्हॅल्यू असते 0 1 2 3 अप टू सो ऑन. ही आहे ग्राउंड स्टेट फर्स्ट एक्साइटेड आणि सेकंड एक्साइटेड स्टेट. सो तुम्हाला A2 काय ऑप्शन मिळेल यावरून 2 × 2 प्लस 3/2 एच क्रॉस ओमेगा इंटू 4 8 8 11/2 8 9 11/2 एच क्रॉस ओमेगा. ही मिळाली तुम्हाला E2 ची व्हॅल्यू. अशा डिफरंट स्टेट मध्ये एनर्जी वगैरे कॅल्क्युलेट करा. असे क्वेश्चन तुम्हाला सेट मध्ये विचारू शकतात. सेट मध्ये एकदम डेप्थ वाले किंवा हार्ड वाले क्वेश्चन तुम्हाला विचारणार नाही. ओके. त्यानंतर आणखी त्यानंतर बाकी समोरचा जो पोर्शन आहे याच्यामध्ये पण हायड्रोजन आयटम वगैरे डिस्कस करू. हायड्रोजन आयटम आयडेंटिकल पार्टिकल वगैरे जे टॉपिक लेक्चर आले ते समोरच्या रिस्पेक्टिव्ह लेक्चर्स मध्ये. ओके. आता आपण समोरच्या लेक्चर मध्ये अगोदर प्रिव्हियस इयरचे काही क्वांटम मेकॅनिक्सचे प्रॉब्लेम डिस्कस करू. त्यानंतर हायड्रोजन आयटमवर शिफ्ट करू. ओके.